हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रीण. आज आपण झटपट होणारी अगदीच कमी वेळात होणारी ही भाजी करूया, म्हणजे बटाट्याची कापाची भाजी. 2 बटाटे घेतले, त्याच्या चकत्या असे कापून घेतले, म्हणजे काप करून घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे मसाला, मीठ, हळद एकत्र करून मस्त एकजीव करून मग मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घ्या छानपैकी, कमी जास्त तुमच्यावर आहे. बाजूला रवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्याच्यामध्ये मस्त की घोळून घ्यायचे. इथे तवा गरम करून ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे भरपूर सारा लसूण, म्हणजे मच्छीचा फील येतो आणि भाजी चवीला एक नंबर लागते. अगदी तोंडामध्ये टाकली की चवीला एक नंबर भाजी लागते. मिक्स केलेले बटाट्याचे काप मस्त रव्यामध्ये घोळून घ्यायचे आणि मग तव्यावर सोडून द्यायचे. अशा प्रकारे भाजी केली ना तर एक नंबर चवी लागते. अगदी नवीन मुलगी असेल, जेवण करणारी, स्वयंपाक करणारी, तीसुद्धा सुगरणीसारखं जेवण बनवू शकते. मुलगा असेल कुठेही बॅचलर एकटा वगैरे राहत असेल, तोही करू शकतो. ही भाजी अगदी झटपट होणारी, अगदी आमटी भात, वरण भात बरोबर खाऊ शकता. ही चपाती भाजीवर, भाकरीवर, कशाबरोबर ही छान भाजी लागते. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, पाण्याचा हापका म्हणून थोडंसं झाकण ठेवायचं एखाद मिनटं आणि ही भाजी शिजलेली. खूप सुंदर ही भाजी होती, अगदी झटपट होणारी, कमी वेळात आणि कमी साहित्यात, पण एक नंबर टेस्टीला अगदीच मच्छीची चव म्हणजे फिलिंग येते. चला, ही भाजी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मी रोज टिफिनच्या आयडिया, शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ टाकत असते भाजींच्या, रेसिपीच्या, प्रत्येक वेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकत असते. आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. घरच्या कमी साहित्यात कमी वेळात कशा भाज्या बनवायच्या मी दाखवत असते बघा.